बघा इथे दादाने खोबरं किसले सगळं. फक्त आता इतकं सर आहे इतकं एक हाताला झाले. 1 किलो डबल अर्धा किलो आणलं होतं. अर्धा 1 किलो खोबरं दादाने किसले. असं माझ्या हाताचं लाल लाल झालं अगं. तेलकट झाले सगळं तेल लागलं. हे बघा एवढं खोबरं अजून भेटलं आम्हाला शोधल्यावर. अर्धा किलो. अर्धा किलो. दादाने फक्त अर्धा किलो चिरलं होतं. तरी मम्मी म्हणली एवढं कमी कमू नये. तर मग आता परत अर्धा किलो चिरू राहिला. चिरे पटापटा. लाडू कोणाला खायचे? तर आहे ना मला लाडू बनवायचे. तर हे बघा मी एवढा गुळ आहे ना आता हा पण किसून घेते. काजू बदाम आहे ना तर त्याचे सुद्धा छोटे छोटे काप करून घेते आणि मिक्सरमधून काढून घेते आणि खजूर खाते मी. तर मग लाडू बनवताना दाखवेन मी तुम्हाला. लाडू ते खारीक आणि खोबरेनं मिक्सरमधून गिरणीतून बारीक करून आणले ते पण दाखवते. तर सगळ्यात अगोदरी ना हा 1 किलो माझी आजी कावळानं 1 किलो जो गुळ आहे ना तर हा 1 किलो गुळ आहे ना मी याला किसून घेते. तर बघा दीदीने लेखी माझ्या घेऊन आली. काय म्हणते? हॅलो. हा हे बघा खाली खोबरं त्याच्यातलं निम्म मी खाऊन टाकले. तर हे बघा असं मस्त भारी ना आणि एकदम तेलकट असं आहे नाही का कूट झालेला आहे. हा आहे का नाही दीदी? मी लाडू म्हणून हा. खाल्ले. बरं संपला ग हा पण. मग खाल्लं आपण. तर हे बघा आता हे ना हे ना आणि एक सेकंड ना खाली ठेव. हे जे आहे ना तर आपण असं सुद्धा वापरू शकतो. डायरेक्ट असंच खाऊ शकतो. पण मला जरा वेगळ्या पद्धतीने लाडू बनवायचे तर ते मी तुम्हाला आज शेअर करणार आहे का जे माझी आई बनवते त्या पद्धतीने. तर तुम्हाला मी ते सगळी रेसिपी आज व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे. ती व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला सुद्धा सांगा की तुम्ही फक्त आता काय करायचं. हे बघा जर तुम्हाला लाडू 1 मिनिटात दिली बॅक साईडनं दाखवला ना मग मी काय म्हणलं हे जे खारीक खोबऱ्याचं जे कूट केलेलं आहे ना तर तुम्ही याच्यामध्येच आहे ना काजू बदाम बारीक करून टाकू शकता. भाजून थोडंसं पावडर वगैरे करून काढून घेऊ शकता. तूप वगैरे टाकून मिक्स करून घेतलं तरी चालतं. तसं खाल्लं तरी. आणि समजा उपवास वगैरे असं तरी उपयोगी येतं. पण मला असं नाही करायचं. मला काय करायचं याच्यामध्ये आता हे जवळजवळ 2 किलो खारीक आणि 1 किलो खोबरं आहे. तर हे 3 किलो झालेलं आहे. अजून माझ्या काजू बदाम पावशेर आणि मिडिंग पण आहे माझ्या घरात. तर तो तळून मिक्सरमधून काढणार मी. आणि यामध्ये ना मी अजून एक वेगळा पदार्थ ऍड करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता सगळ्यात आधी 1 किलो गूळ आहे तर हा मी कट करून घेते बारीक पीस करून घेते आणि मग दाखवते मी कसं लाडू बनवते माझ्या आईच्या पद्धतीनं. कारण मी सगळी रेसिपी ना आईला विचारली कसं करायचं काय. तर तुम्हाला कशी आहे बघा. हा जो गुळ आहे ना मी ना किसून घेतला एवढा सगळा गुळ. आणि हित आहे ना बदाम आहे ना हे काजूचं कूट करून ठेवलाय. आणि इथे का बदामाचं मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. ही गोष्ट मी सांगत होते टाकणार आहे. तर हे बघा हे आहे गव्हाचं पीठ. जवळजवळ 1 किलो पीठ घेतलेलं आहे मी इथं. आणि इथं काही आहे. आणि हे जे पीठ आहे ना आपल्याला आहे ना गावरान तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे. ते पण दाखवते मी. आता चाळून वगैरे घेतलं म्हणून माझे हात पांढरे वगैरे झालेले आहेत. आता ते सुद्धा दाखवते मी. कढई ठेवते आणि कढईमध्ये भाजून घेते चांगलं व्यवस्थित आणि मग दाखवते. आता तूप टाकलंय मी आणि ह्या तुपामध्ये थोडं थोडं पीठ टाकायचं आणि आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय. आता दीदी पाणी भरतीये. मी पीठ टाकून घेते मग दाखवते. तर हे बघा आता पीठ टाकलंय. असं थोडं थोडं पीठ घेऊन असे तुपामध्ये असं चांगलं लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे मी. आता फोन पकडायचा आणि भाजायचं म्हणलं ना ताळमेळ बसत नाही. तर आता हे बघ नाही तर जायचं जळून ते. तर कमी गॅस चांगले व्यवस्थित लाल भाजून घेते आणि मग तुम्हाला दाखवते भाजल्याच्या नंतर. एकदम असं मस्त लाल जरीत पीठ झालेलं आहे भाजून एकदम गरम झालेलं आहे. तर ह्या बघा एवढं गव्हाचं पीठ आहे. तर मी अगोदर जादा घेतलं होतं पण तुमचे दादा म्हणलं टाकू नको मग थोडंच टाकलेलं आहे. जवळजवळ पावशेर असेल हे पीठ. हे बघा एवढं आहे. पावशेरला थोडं जादा असेल एवढं टाकले मी. ते का टाकले की जरा मग थोडीशी टेस्ट यावा लाडूला म्हणून. आणि इथं तूप टाकलेलं आहे बघा. आधी ह्या तुपामध्ये ना गुळ टाकणार आहे मी आणि याचं पातळ करून घेणार आहे. त्यामध्ये सगळं कालवणार आहे. तर यामध्ये ना आता गुळ टाकून देते.
आणि विरघळायचा आहे तो आपल्याला. तर आता आहे ना यामध्ये गुळ विरघळते मी. हे बघा ह्या तुपामध्ये आपल्याला सगळं गुळ विरघळायचं आहे. तर हे पीठ भाजलेलं आहे ना, तर हा बघा मी कारण त्यात बसलं नसतं म्हणून हा बघा हा खारीक खोबऱ्याचा कूट आहे ना, फक्त एवढंच. ह्या बघा खाय ना, त्याला दिलंय ना पुढे मी. नाही बुडले. तर ह्या बघा याला आहे ना असं मिक्स करून घेते, फोडून घेते आणि हे बघा एकदम असं तेलकट आहे. घे खाय, तुला घेऊन खाय. मला नाही खायचं. आणि दादू बघा कसं बघतोय. आता यामध्ये ना हे बघा हे ना कशाची दिले, काजू. हा काजूची पावडर आहे ही टाकी ते. काजू पावडर टाकली. आता बदाम टाकते. डिंक आहे माझ्याकडे पण तो नाही टाकणार मी आता, मला लय कंटाळा आलाय. मला नको पण डिंक. आता याला पुन्हा मिक्स करून घेऊ आपण व्यवस्थित. आणि मोकळं पातीला घेतलंय मी, कसं व्यवस्थित मिक्स करते हाय की नाही ग. मग ह्याचे लाडू बांधतो आपण. आता हे असं म्हणलं तरी खायला होतं. हे बघा असे लाडू बांधले ते. पण मग तू आता ते केलंय. हा ते पण टाकणार आहे. लगेच कुठे बांधते दाखवते ना. तर इकडे बघ. तर हे बघा हे असं सुद्धा आपण आहे ना लाडू बनवू शकतो. आणि हा लाडू आहे ना फक्त आपण उपवास वगैरे असलं तरी आणि असा पण खायला चांगला आहे. पण आता माझ्याकडे गुळ विरघळला आहे. हे बघा चांगलं गुळ हे झालं एकदम मोकळा. पण मग मला आता जास्त हे करायचं आहे ना, थोडस म्हणजे असं नाही का हे पाहिजे खायला जरा कस आली पाहिजे ना, तर मग मी थोडस आहे ना त्यात गव्हाचं पीठ टाकणार आहे. तुम्ही गारा पण टाकू शकता किंवा गहू पण डायरेक्ट दळून आणू शकता गिरणीतून. थोडसच टाकलंय. पावशेरला थोडं वर असेल, अर्धा किलोला कमी पीठ असेल. आणि आता याला आहे ना चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेते. तूप आणि गूळ हा जो मिक्स केलेला आहे ना ते टाकणार आहे. त्याला व्यवस्थित कालून घेऊ आपण. पटापटा कालून घ्यावं लागतं. वास बघ किती छान येतो. गरम आहे ना. ते थोडंसं गरम आहे तर असं करायचं आणि नंतर डायरेक्ट हाताने गार हे करायचं. तूप पण भरपूर टाकलेलं आहे मी. जवळजवळ अर्धा किलो तूप टाकलेलं आहे. तसं 1 किलो तूप पाहिजे होतं पण मग मी थोडंसं टाकलं कारण खोबरं भरपूर आहे ना त्याला. व्यवस्थित हाताने आणि मग डायरेक्ट दाखवते नंतर. आणि ना ह्या लाडूमध्ये तुम्ही ना पिठाऐवजी गरा सुद्धा वापरू शकतात किंवा गहू आहे ना तर म्हणजे पावशेर किंवा अर्धा किलो गहू डायरेक्ट तुम्ही खारीकसोबत सुद्धा भाजून दळून आणू शकतात. मला नंतर माहिती झालं कारण मी पण पहिल्यांदाच असे लाडू बनवले आणि हा लाडू एकदम भारी झाले. फक्त तुपाचं प्रमाण कमी झालं कारण याला ना एवढ्या सगळे लाडू म्हणजे जास्त होते ना, तर अर्धा किलो पीठ होतं, अर्धा किलोला कमी होतं. तर जवळजवळ त्याला 1 किलो तूप पाहिजेलच. तर तूप असलं ना मग जरा अजून थोडेसे असे खायला पण चांगले लागतात. तसे हे लाडूसुद्धा छान झाले. तुम्ही जरी केले ना ह्या पद्धतीनं तर तुपाचं प्रमाण थोडं जास्त ठेवा. तूप जेवढं चांगलं जास्त असतं ना
तेवढे लाडू खायला चांगले लागतात. मी याचे लाडू बांधत होते, पण तुमचे दादा मला म्हणले मी त्याच्यात तूप अजून 1 किलो आणून देतो, तूप टाकून आणि मग लाडू बांधू. म्हटलं ठीक आहे. तर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. दादूला तर लाडू खूप